चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी सिरीज चालू केली होती त्याचा हा तिसरा व्हिडिओ आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण फेस्टिवल स्पेशल सेंटेन्सेस बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता फेस्टिवल्स हे स्टार्ट होणार आहेत। चला तर स्टार्ट करूया फेस्टिवल स्पेशल सेंटेन्सेस। पण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मध्ये स्किप करू। तर पहिला सेंटेन्स आहे हॅपी फेस्टिवल टू यू। मराठीमध्ये तुला सणाच्या शुभेच्छा। हिंदीमध्ये तुम्हें त्योहार की शुभकामनाएं। तर विद्यार्थी मित्रांनो, सण म्हणजे आपण शुभेच्छा देतोस, तर तुम्ही तेव्हा हा सेंटेन्स त्या ठिकाणी यूज करू शकता। सेकंड सेंटेन्स आहे हाउ आर यू सेलिब्रेटिंग द फेस्टिवल। मराठीमध्ये तू सण कसा साजरा करतो आहेस। हिंदीमध्ये तुम त्योहार कैसे मना रहे हो। तर विद्यार्थी मित्रांनो, सण म्हणजे आपण आपलं घर सजवतो। तर थर्ड सेंटेन्स आहे लेट्स डेकोरेट द हाऊस। डेकोरेट करणे म्हणजे सजवणे। मराठीमध्ये चला घर सजवूया। हिंदी में चलो घर सजाते हैं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सण येत असतो त्यावेळेस आपण घर सजवत असतो आणि नवीन नवीन कपडे सुद्धा घेतो, आणि त्याचबरोबर आपण आपल्या घरी काही चांगले चांगले जे गोड पदार्थ आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बनवत असतो। ठीक आहे। तर फोर्थ सेंटेन्स आहे द फूड स्मेल्स डिलिशियस। मराठीमध्ये अन्नाचा सुगंध छान आहे। हिंदी में खाने की खुशबू बहुत अच्छी है। तर बघा, फूड म्हणजे अन्न आणि डिलिशियस म्हणजे एकदम भारी, म्हणजे खूप छान वास येतोय। ठीक आहे, म्हणजे खूप छान सुगंध आहे, बहुत अच्छी खुशबू आ रही है, असं आपण म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे फेस्टिवल म्हणजे छान छान असे गोड पदार्थ, घर सजवणे, आणि त्याचबरोबर आपण नवीन नवीन कपडे सुद्धा या ठिकाणी घालत असतो। मग फिफ्थ सेंटेन्स आहे वियर युअर न्यू क्लोथ्स। मराठीमध्ये तुझे नवीन कपडे घाल। हिंदीमध्ये अपने नए कपडे पहन लो। तर बघा, जास्तीत जास्त हा जो सेंटेन्स आहे ते पॅरेंट्स वापरत असतात। जेव्हा एखादा सण उत्सव आला की ते पॅरेंट्स आपल्या मुलांना सांगत असतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सण उत्सव किंवा कोणताही कार्यक्रम राहिला म्हणजे आपण फोटो काढल्याशिवाय राहत नाही। तर सिक्स्थ सेंटेन्स आहे लेट्स क्लिक सम फोटोज। मराठीमध्ये चला काही फोटो काढूया। हिंदीमध्ये चलो कुछ फोटो लेते हैं। आय लव्ह द फेस्टिव ॲटमॉस्फिअर। मराठीमध्ये मला सणाचा माहोल खूप आवडतो। हिंदीमध्ये मुझे त्योहार का माहौल बहुत पसंद है। तर सगळ्यांनाच जो सण आहे तो आवडत असतो। तर ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवायचं आहे। नेक्स्ट वन इज व्हेन इज द मेन सेलिब्रेशन। मराठीमध्ये मुख्य साजरीकरण कधी आहे। हिंदीमध्ये मुख्य समारोह कब है। आणि हो, सण म्हटलं तर गेस्ट म्हणजेच पाहुणे हे महत्त्वाचे असतातच, म्हणून नाईन्थ सेंटेन्स आहे डोंट फॉरगेट टू इन्व्हाइट द गेस्ट। मराठीमध्ये पाहुण्यांना बोलवायला विसरू नकोस। हिंदीमध्ये मेहमानों को बुलाना मत भूलना। शेवटचा सेंटेन्स आहे लेट्स एन्जॉय द फेस्टिवल टुगेदर। मराठीमध्ये चला आपण एकत्र सणाचा आनंद घेऊया। हिंदीमध्ये चलो हम सब मिलकर त्योहार का आनंद लेते हैं। तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका। तर आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की तुम्हाला सर्वात जास्त हा कोणता सण आवडतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।